महिला दिन आणि होळीचे औचित्य साधून श्री रघुवंशी महिला मंडळाने महाजनवाडी जवळील करण कोठारी ज्वेलर्स येथे भव्य कार्यक्रम आयोजित केला होता। रुचिता लाखाणी यांच्या सुमधुर प्रार्थनेसोबत आणि संचलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। अध्यक्षा कविता कारिया, उपाध्यक्षा राधाबेन लुक्का, सचिव हंसाबेन नथवानी, संचालिका सोनलताई राजा, सलाहकार समितीच्या साधनाबेन सूचक, सरलाबेन सूचक, हर्षाबेन रायचुरा, रजनीबेन लाखाणी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। कुमारी यक्षिता लाखाणी हिच्या मनमोहक नृत्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। महिला दिनाचे औचित्य साधून अध्यक्षा कविता कारिया यांनी मंडळातील नलिनीबेन लोहना, सोनल राजा, राखी खंदेडिया, रुचिता लाखाणी यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला आणि त्यांच्यासाठी स्वरचित कविता सादर केली। लता दावळा यांनी सर्वांना गुलाल लावून स्वागत केले। तसेच करण कोठारीचे मॅनेजर ठाकरे भाऊ व त्यांचा स्टाफ यांचे रघुवंशी महिला मंडळातील उपाध्यक्षा व सचिव राधाबेन लुका, हंसाबेन नथवानी यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला। रघुवंशी मंडळ आयोजित 16 शृंगार या स्पर्धेत जागृती कारिया विजेत्या ठरल्या। त्यांना अध्यक्षा कविता कारिया यांच्याकडून नेकलेस बक्षीस म्हणून देण्यात आला। ज्येष्ठ महिलांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेत रजनीताई लाखाणी विजेत्या ठरल्या। वाढोणा बाजार येथील मंजू पोपट या नवीन सदस्याकडून सर्व महिलांना आईस्क्रीम देण्यात आले। त्यांचंही अध्यक्षा कविता कारिया यांनी कंगन देऊन सत्कार केला। लोहाणा महापरिषद आयोजित विदर्भ गॉट टॅलेंट या नृत्य आणि गायन स्पर्धेत ठरलेले सर्व विजेत्यांसाठी लोहाणा महापरिषद विदर्भ महिला समितीच्या अध्यक्षा शीलाबेन पोपट यांनी सन्मान चिन्ह दिले। म्हणून अध्यक्ष कविता कारिया यांनी त्यांचे आभार मानले। भूतपूर्व अध्यक्षा रजनीबेन लाखाणी, भावनाबेन कारिया, सुषमाबेन रायचुरा यांच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शनासाठी अध्यक्षा कविता कारिया यांनी त्यांचे आभार मानले। संगीता लुक्का यांनी शिक्षण आणि घर सांभाळून नोकरी करणारे स्त्रियांवर स्वतःचे विचार मांडून आभार प्रदर्शन केलं। या कार्यक्रमाची सांगता फराळी चिवडा, चिप्स, जिलेबी आणि चटपटीत नाश्त्याने झाली। पुनश्च करण कोठारी यांचे आभार सोनल राजा, जागृती कारिया, राखी खंदेडिया, रुचिता लाखाणी, लता बाटविया, लता दावळा, संगीता लुक्का यांचे सहकार्य लाभले। धन्यवाद अध्यक्षा कविता कारिया।